सुजाता तिची नवीन सून पिंकीचं घरामध्ये स्वागत करते आणि ती तिला खूपच प्रेमाने बोलते. अगं पिंकी, तू खूपच थकलेली असणारेस ना. जा बाळा, तुझ्या रूममध्ये जाऊन थोडा आराम कर. अहो पण आई, उद्या तर पिंकीचा स्वयंपाकघरामध्ये पहिलाच दिवस आहे. मग तुम्ही तिला सगळं सांगितलं का? अगं नाही नीतू, तू बघतीयस ना घरामध्ये किती सारे पाहुणे आहेत. मग पिंकी एवढ्या लोकांसाठी जेवण कसं काय बनवू शकते बरं? कामं करून करून ती दमून जाईल. आणि तुला तर चांगलंच माहितीये की या लग्नसराईच्या कार्यक्रमामध्ये माणूस किती दमून जातो. पण आई, घरामध्ये एवढं लग्नसराईचे कार्यक्रम असून पण मी सर्वांसाठी किती चांगलं चांगलं जेवण बनवलं होतं आणि मी तर काहीच नाही दमले. आणि तुम्ही सांगाल तर मी एका तासामध्ये 50 प्रकारचे जेवण बनवू शकते, ते पण 50 लोकांसाठी. अगं हो नीतू, माहितीये की तू खूपच हुशार आहेस, पण सगळी लोक तुझ्यासारखी थोडी ना असतात. आरामाची तर प्रत्येकालाच गरज असते ना. मग नीतू पिंकीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि ती लोक त्या दिवशी आरामात झोपतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पिंकी स्वयंपाकघरात जाते त्यावेळी ती सुजाता आणि नीतूला खूपच काळजीत बघते. अहो काय झालं आई, तुम्ही दोघी एवढं काळजीत का दिसताय बरं? सगळे ठीक तर आहे ना? नाही पिंकी, काहीच ठीक नाहीये. अगं आम्ही सकाळच्या जेवणासाठी बाहेरून जेवण मागवलं होतं, कारण घरामध्ये खूपच पाहुणे आहेत आणि एवढ्या लोकांसाठी तू जेवण कसं काय बनवणार ना. त्यामुळेच आम्ही बाहेरून जेवण मागवलं होतं, पण ते जेवण तर अजूनपर्यंत नाही आलं. अरे देवा, बाहेरून जेवण मागवायची काय गरज होती बरं? मी तर सगळ्यांसाठी फटाफट फास्ट फूड बनवून दिलं असतं, ते पण त्याचे 50 प्रकार. अगं काय सांगतेस काय पिंकी, तू खरंच एक तासामध्ये जेवणाचे 50 प्रकार बनवू शकतेस? हो मग काय आई, पण हरकत नाही. आता तुम्ही बाहेरून जेवण मागवलेलंच आहे ना, मग काहीतरी विचार करूनच मागवलेलं असणार आहे. येईल थोड्या वेळामध्ये जेवण. उगाच काळजी कशाला करताय तुम्ही? बाई ते सगळं आता राहू दे. एक काम कर नी तू बाहेर जाऊन बघ. फोनमध्ये तर त्याची लोकेशन इथलीच दाखवतीये. बहुतेक तो बाहेरच उभा असेल बघ. पटकन जाऊन त्याच्याकडून जेवण घेऊन ये, म्हणजे तुम्हा दोघींना ते जेवण सगळ्यांना वाढता येईल. अशा प्रकारे पिंकीचा तिच्या सासरी पहिला दिवस खूपच चांगला जातो. परंतु दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरात नीतू तिचं तोंड फुगवून उभी असते. एवढा वेळ झालाय पण ही पिंकी अजून नाही आली. एक दिवस बाहेरून जेवण काय मागवलं, तिला असं वाटतंय की रोजच जेवण बाहेरून येईल. पण स्वतःची पण काही जबाबदारी आहे की नाही. स्वयंपाकघरात येऊन पटापट जेवण बनवलं पाहिजे. आजपर्यंत तर इतके दिवस मीच जेवण बनवत आलीये, पण आज तर मी जेवण अजिबात नाही बनवणार. पिंकीलाच बनवायला पाहिजे, कारण आता ती पण या घरची सून आहे. मग बऱ्याच वेळानंतर पिंकी अगदी आरामात स्वयंपाकघरात येते. अगं आत्ता येतेस तू पिंकी? मी इथे तुझी कधीपासून वाट बघतीये. लक्षात आहे ना तुला? तू आता या घरची सून आहेस, त्यामुळे घरात जेवण पण बनवावं लागतं. अहो हो ताई, मला सगळे लक्षात आहे. पण मी आता हा विचार करतीये की या घरच्या लोकांना तुमच्या हातचे जेवण खाण्याची किती सवय झालीये. मग त्यांना माझ्या हातचे जेवणाची चव कशी काय आवडणार आहे बरं? त्यामुळे एक काम करा, आज पण जेवण तुम्हीच बनवा. अगं हे तू काय बोलतीयस पिंकी? हे खरं आहे की त्यांना माझ्या हातचं जेवण आवडतं, पण जर तू आज जेवण बनवलीस ना, तर नवीन टेस्ट मिळाल्यामुळे सगळेच जण 2 चपात्या जास्त खातील ना. म्हणून म्हणतेय की तूच जेवण बनव. आणि तसं पण माझी कंबर खूपच दुखतीये ग, त्यामुळे मी आता माझ्या रूममध्ये आराम करायला चाललीये. अहो काय सांगता काय ताई, माझी पण कंबर खूपच दुखतीये. ते काय आहे ना, काल माझी रात्री नीट झोपच नाही झाली. अगं मग त्यात काय झालं? ज्यावेळी मी या घरामध्ये नवीन नवीन आली होते ना, त्यावेळी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी एकटीनेच घेतली होती. आणि आता तू पण इथे नवीन आली आहेस ना, त्यामुळे हे सगळं तुला पण सांभाळावंच लागेल. त्या दोघींमध्ये बोलणं चालूच असतं की त्यांचा आवाज ऐकून सुजाता तिथे येते. अगं तुम्हा दोघींचं हे काय चालू आहे? किती मोठमोठ्याने बोलताय, त्यामुळे तुमच्या दोघींचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. आता तुम्हीच बघा आई,
मला तर काहीच न सांगता मी सगळी कामं अगदी व्यवस्थित करते. पण तुमची ही नवीन आलेली सून अगदी नखरे करायला लागलीये. काल तर आपण बाहेरून जेवण मागवलं ना, त्यामुळे तिला तर हेच वाटतंय की आजचं जेवण पण बाहेरूनच येईल. आता तुम्हीच समजावून सांगा तिला की घरात आलीये तर घरचं खाणं पिणं पण बघितलंच पाहिजे ना. अहो आई, मी तर एका तासामध्ये 50 लोकांसाठी 50 प्रकारचं जेवण बनवू शकते. पण या घरामध्ये सगळ्यांना ताईंच्या हातचं जेवण आवडत असणार ना. म्हणूनच मी यांना बोलले की अजून काही दिवस सगळेजण यांच्याच हातचं जेवण खाऊ दे. मग त्यानंतर मी बनवायला चालू करेल. अगं, आजपर्यंत सगळ्यांनी माझ्या हातचं खूपच खाल्ले. आणि उगाच सारखं सारखं असं तू नको बोलूस की तू एका तासामध्ये 50 प्रकारचं जेवण 50 लोकांसाठी बनवू शकतेस. अगं, तुझ्यापेक्षा जास्त दुनिया मी बघितलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत तू हे बोलशील ना, तोपर्यंत माझं सगळं जेवण तयार पण होऊन जाईल. पण आजचं जेवण तर तुलाच बनवावं लागेल. अगं, बास करा तुम्ही दोघी जण. तुम्हा दोघींना तर भांडायला काहीतरी निमित्तच पाहिजे. पण आता गप्प बसा आणि आजचं जेवण तुम्ही दोघींनी मिळून बनवा. आणि मला तुमच्याकडून काही आवाज पण नाही पाहिजे. सुजाताचं हे बोलणं ऐकून त्या दोघी शांत होतात आणि गपचूपपणे जेवण बनवायला लागतात. असेच काही दिवस निघून जातात. पुढे एके दिवशी सुजाता रूममध्ये तिची मुलगी प्राचीला एक खानदानी हार दाखवत असते. हे बघ प्राची, हा हार किती सुंदर आहे ना. हो नाही. अगं, हा हार तर खरंच खूप सुंदर आहे. माझ्यासाठी बनवली आहेस का तू? अगं नाही प्राची, हा हार मी नाही बनवला. अगं, हा तर आमचा खानदानी हार आहे, जो मला माझ्या सासूने दिला होता आणि तिला तिच्या सासूने दिला होता. त्यामुळे हा हार मी माझ्या एका सुनेला देईल. अगं पण आई, हा हार एवढा सुंदर आहे की हा तर अगदी माझ्या मनातच भरलाय. पण तुला तर 2-2 सुना आहेत ना. मग एकटीला दिलास तर दुसरीला वाईट वाटेल ना. मग तू नेमका हार कुणाला देणार आहेस बरं? आता हे तर मला पण नाही माहिती की हा हार मी कुणाला देणार आहे. पण आपलं खानदान तर एकदम खाऊ खानदान आहे. सगळ्यांना जेवण खूपच आवडतं आणि मी पण माझ्या सासूचं मन असंच जिंकलं होतं. त्यांना खायला चांगलं चांगलं बनवून दिलं होतं. आता बघू पुढे की माझ्या या दोन्ही सुना माझं मन कसं काय जिंकतात. सासू आणि नंदेचं हे बोलणं बाहेर उभ्या असलेल्या नीतू आणि पिंकी ऐकून घेतात. आईंचा हा खानदानी हार तर मीच घेईल. ही कालच्या आलेल्या पिंकीला हा हार मी घेऊनच नाही देणार. नीतूताई मोठ्या असल्या म्हणून काय झालं, हार आणि आईंचं मन तर मीच जिंकेल. मग दोघी पण सुना त्यांच्या सासूचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. अहो सांगा ना आई, आज जेवायला मी तुमच्यासाठी काय बनवू? मी विचार करतेय की तुमच्या आवडीचंच काहीतरी बनवू. अगं, अचानक तुला हे काय झाले नीतू? रोज तर माझ्या डोक्याला किती ताण करत असता तुम्ही दोघी. मग आज तू हे मला काय विचारतीयस? अहो तशी गोष्ट नाही आई. पण तुम्ही सांगा ना मला, तुमच्याच आवडीचं काहीतरी बनवेल मी आज. आज तर मला मटर पनीर, सोया चाप, नान आणि तंदूर रोटी खायची खूपच इच्छा होतीये. बाप रे, तसं तर तुम्ही मला खूप काही सांगितलंय आई. परंतु नीतूचं बोलणं संपत पण नाही की तेवढ्यात तिथे पिंकी एका प्लेटमध्ये काही खायला घेऊन येते. हे बघा आई, मी काय काय बनवलंय तुमच्यासाठी. चिली पोटॅटोज, नूडल्स, मंचुरियन, मटर पनीर, सोया चाप, नान आणि तंदूर रोटी. अगं, हे सगळं तू बनवली आहेस? पण तू तर आता थोड्या वेळापूर्वी स्वयंपाकघरात गेली होतीस ना. मग एवढ्या लवकर तू हे सगळं कसं काय बनवलीस बरं? हो ना पिंकी, अगं तू तर हे जेवण खूपच पटापट बनवली आहेस. अहो आई, मी काय नीतूताईंसारखं असं उगाच मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत. मी खरंच एका तासामध्ये 50 प्रकारचं जेवण बनवू शकते. आणि हेच माझं टॅलेंट आहे, जे तुम्हाला आज बघायला पण मिळालं. अरे वा पिंकी, मानलं बाई तुला. तू तर कमालच केलीस आज. बरंच झालं जे आजचं जेवण मी बाहेरून ऑर्डर केलं. त्यानिमित्तानं आई माझ्यावरती केवढ्या इम्प्रेस झाल्या. दोन्ही सुना आता खूपच मेहनत करून त्यांच्या सासूचं मन जिंकण्याचा खूपच प्रयत्न करतात. पुढे एके दिवशी आईंना माझ्या बाजूला करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. पण काय बनवू मी आज? हो, आईंना तर मोमोज खूपच आवडतात. एक काम करते, त्यांच्यासाठी मी आज मोमोजच बनवते.
मग पुढचे 2 तास नीतू स्वयंपाकघरात खूपच मेहनत करते आणि ती तिच्या सासूसाठी मोमोज बनवते. तेवढ्यात तिथे सुजाता आणि पिंकी येतात. अरे वा ताई, आज तर तुम्ही मोमोज बनवलेत. पण तुम्ही तर खूपच दमलेले दिसताय. आणि त्यावरूनच कळते की या मोमोजसाठी तुम्ही खूपच मेहनत केली आहे. अगं तसं नाहीये पिंकी. ती आज माझी तब्येत थोडी ठीक नाहीये ना, म्हणून मला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होती. आणि मला माहितीये की आईंना पण मोमोज खूप आवडतात. आणि म्हणूनच मी विचार केला की आईंसाठी आज मोमोज बनवू. काय सांगतेस काय नीतू? तू हे मोमोज माझ्यासाठी बनवली आहेस? अगं पण हे बनवण्यासाठी तर खूपच वेळ लागतो ना. मग तू हे सगळं कधी केलीस बरं? हो आई, मोमोज बनवण्यासाठी टाइम तर लागतोच. पण मी असल्यावर टेन्शन कशाला घ्यायचं बरं? फटाफट मी पीठ मळलं, मग स्टफिंग पण तयार केलं आणि मोमोज तयार पण झाले. आणि हे सगळं करायला मला फक्त 10च मिनिटं लागली. पुढे एके दिवशी सुजाता तिच्या दोन्ही पण सुनांना बोलवते. आपली गावाकडची जी जमीन होती ना, ज्याच्यावर कोर्ट केस चालू होती, ती केस आपण जिंकलोय. त्यामुळे उद्या घरामध्ये एक पार्टी असेल. तर तुम्ही दोघींनी मिळून घराला अगदी सुंदर पद्धतीने सजवा. स्वयंपाक बनवणारा माणूस उद्या सकाळीच येऊन जाईल. त्यामुळे त्याची काळजी करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त ते जरा डेकोरेशनचं बघा. मग दुसऱ्या दिवशी सगळी तयारी होते. पण ऐनवेळी जेवण बनवणारा माणूस येतच नाही. अरे देवा, हा माणूस तर अजूनपर्यंत नाही आला. आता थोड्याच वेळामध्ये पाहुणे पण येतील. मग त्यांना काय आपण असं उपाशी पोटी पाठवायचंय का? तसं केलं तर माझी काय इज्जत राहील? एक काम करते, माझ्या दोन्ही सुनांना सांगते. मग सुजाता तिच्या दोन्ही सुनांकडे जाते. जेवण बनवणारा जो माणूस होता ना, बहुतेक त्याला दुसरी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे तो आपल्याकडे आलेलाच नाहीये. पाहुणे आता थोड्याच वेळात येतील. पण तुम्ही दोघी तर खूपच पटापट जेवण बनवता ना, तर मग एक काम करा, पटापट सगळ्यांसाठी काहीतरी फास्ट फूड बनवा. एवढं बोलून सुजाता तिथून निघून जाते. आणि त्या दोघी तर एकमेकांचं तोंडच बघत राहतात. अगं पिंकी, माझी तर कंबर खूपच दुखतीये ग. त्यामुळे मी जेवण काही नाही बनवू शकणार बाई. तूच बनव आता. अहो नाही ताई, माझं पण डोकं खूपच दुखतंय. त्यामुळे मी पण काही नाही करू शकणार. एक काम करा, तुम्हीच बनवा ते जेवण. अगं मी तर वाकू पण नाही शकणार. आणि तुझं तर फक्त डोकंच दुखतंय ना, मग तुला जेवण बनवायला काय त्रास आहे बरं? अहो मी जर वाकले तर उठू नाही शकणार, कारण मला खूपच चक्कर येत आहे तो. त्या दोघींची ही बडबड अशीच 1 तास चालू राहते. अहो ताई, तुम्हाला खरं सांगू का, मी ते सगळे जेवण बाहेरून मागवत होते. आणि मी काय 1 तासामध्ये 50 प्रकारचं जेवण नाही बनवू शकत हो. अगं तू 50 प्रकारचं काय बोलतीयेस? मी तर 5 प्रकारचं पण जेवण नाही बनवू शकत. पण ताई, आपण प्रयत्न तर करूच शकतो ना. मग त्या दोघी आता खूपच प्रयत्न करतात. आणि त्यामुळे सगळे स्वयंपाकघर खूपच खराब होतं. मग पुढच्या 2 तासानंतर प्राची आणि सुजाता स्वयंपाकघरात येतात. आणि स्वयंपाकघरचा हा हॉल पाहून त्या दोघी तर चकितच होतात. अगं हे काय आहे? अगं हे तुम्ही दोघींनी काय करून ठेवले? आई, आम्ही दोघी पण 1 तासामध्ये 50 प्रकारचं जेवण नाही बनवू शकतो. आम्ही तर फक्त मोठायका करत होतो. हो वहिनी, ते तर दिसतच आहे. अगं तुम्ही दोघींनी आजपर्यंत किती वाढवून चढून सांगितलं आम्हाला. किती खोटं बोलला. पण आज त्याच खोट्यामध्ये तुम्ही दोघी पण फसला. जाऊ दे प्राची, तू जेवण बाहेरूनच मागव आता. अशा प्रकारे त्या दोघी सुनांचं खोटं पकडलं जातं. आणि त्या 1 तासामध्ये फक्त एकदम साध्या प्रकारचं जेवण बनवू शकतात.